एक असा अभिनेता जो पडद्यावर येऊन लोकांच्या मनावर राज्य करायचा, तोच अभिनेता आता जनतेवर राज्य करायला रेडी झालेला आहे. तमिळनाडूचं राजकारण आणि तिथला सिनेमा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एम.जी. रामचंद्रन लोकांसाठी देव होते, तर जयललिता अम्मा. पण हा प्रवास फक्त ग्लॅमरचा नाहीये, तर तो संघर्षाचा आहे आणि लोकांच्या विश्वासाचा आहे. एम.जी.आर. यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आता थलपती विजयपर्यंत कशी येऊन पोहोचली? एका सुपरस्टारचा राजकीय पक्ष काढण्यामागचं नेमकं गणित काय असतं? आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत. सिनेमाचा पडदा आणि सत्तेची खुर्ची. तमिळनाडूत या दोन गोष्टींमध्ये खूप जवळचं नातं आहे. इथले लोक आपल्या आवडत्या नटावर फक्त प्रेम करत नाहीत, तर त्यांच्या हातात राज्याची सत्ता सोपवतात. पण तमिळनाडूतच असं का होतं? अभिनेते राजकारणात का यशस्वी होतात? जाणून घेऊया आजच्या ऑन पॉइंट मधून. राजकारण आणि सिनेमे हे दोन वेगवेगळे ध्रुव मानले जातात. पण तमिळनाडूच्या मातीत हे दोन्ही एकमेकात इतके मिसळलेले आहेत, की तिथं पडद्यावरचा नायक कधी राज्याचा मुख्यमंत्री बनतो हे कळतही नाही. एम.जी. रामचंद्रन लोकांसाठी देव होते, तर जयललिता अम्मा. पण एका अभिनेत्याला लोक थेट सत्तेवर का बसवतात? ह्यामागं फक्त चाहत्यांचं प्रेम नाही, तर एक खूप मोठं पॉलिटिकल कॅल्क्युलेशन आहे बरं का. हे तमिळनाडूचे अभिनेते पडद्यावरही लोकांची मनं जिंकतात आणि ते अभिनेते राजकारणात उतरून राज्यही करतात. हे कसं शक्य होतं? तर ह्यामागं सुद्धा एक भारी स्टोरी आहे, जी आपण आज जाणून घेणार आहोत. त्यातलं पहिलं कारण, पहिला नंबर म्हणजे प्रचंड मास अपील. नेत्याला लोकांपर्यंत पोहोचायला वर्ष लागतात. पण अभिनेत्याचा चेहरा घराघरात आधीच पोहोचलेला असतो. त्यांना ब्रँड व्हॅल्यू तयार करण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. नंबर 2 जर आपण बघितलं तर शिस्तबद्ध फॅन क्लब्स म्हणजे विजय असो वा रजनीकांत यांचे फॅन क्लब्स ही एक पॅरलल गव्हर्नमेंट असते. हे लोक रक्तदान, अन्नदान आणि सामाजिक कामं करून लोकांची मनं आधीच जिंकलेले असतात. नंबर 3 पडद्यावरची तारणहार प्रतिमा. म्हणजे काय? तर एखाद्या अभिनेत्याने सिनेमात गरिबांवरचा अन्याय दूर केला, तर सामान्य माणसाला, विशेषतः ग्रामीण भागातल्या जनतेला असं वाटतं, की हा माणूस खऱ्या आयुष्यातही आपलं दुःख दूर करेल. नंबर 4 जर आपण बघितलं, तर संवाद कौशल्य त्यांच्याकडे असतं. जसं की अभिनेते उत्तम वक्ते असतात. कॅमेरासमोर आणि गर्दीसमोर कसं बोलायचं, लोकांना कसं भारावून टाकायचं, हे त्यांना उपजतच ठाऊक असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अभिनेत्याकडे असतात आणि त्यातूनच त्यांचा राजकारणात येण्याचा प्रवास सुरू होतो. विजयनं सुद्धा असा प्रवास सुरू केलाय. पडद्यावरचा अभिनेता ते आता जनतेचा नेता. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्याआधी बोलूया पूर्वी मुख्यमंत्री होऊन गेलेले एम.जी.आर. यांच्याबद्दल. पण हे जे अभिनेते राजकारणात येतात, त्यातले सगळेच यशस्वी होतात का? तर नाही. पण एम.जी.आर. यांना दणदणीत यश मिळालं. आता एम.जी.आर. हे तमिळनाडूच्या राजकारणातले पायोनियर मानले जातात. त्यांना यश मिळण्यामागं काही खास कारणं होती, जी आज आपण बघणार आहोत. ते सुरुवातीला डी पक्षात होते. त्यांनी आपल्या सिनेमांचा वापर करून पक्षाची द्रविडियन आयडिओलॉजी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या सिनेमात ते नेहमी महिलांचा सन्मान करणारा नायक साकारायचे. त्यामुळे महिलांची एक मोठी वोट बँक त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी मिड डे मील सारख्या योजना राबवून त्यांनी आपली प्रतिमा फक्त कागदावर नाही, तर लोकांपर्यंत नेऊन पोहोचवली. 1977 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले आणि 1987 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत ते सलग 10 वर्ष त्या पदावरती राहिले. त्यांच्या हयातीतली त्यांची ही जागा कुणीच घेऊ शकलं नाही. एम.जी.आर. यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी मोठा संघर्ष झाला. शेवटी जयललिता यांनी स्वतःला सिद्ध केलं. त्या तमिळ सिनेमासृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री होत्या. त्यांनी एम.जी.आर. सोबत 28 हून अधिक चित्रपटात काम केलेलं. त्या पहिल्यांदा 1991 मध्ये मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा हे पद सांभाळलं. त्यांनी स्वतःला अम्मा अशी प्रतिमा लोकांसमोर उभी केली. गरिबांसाठी त्यांनी राबवलेल्या अम्मा कॅन्टीन, अम्मा वॉटर आणि महिलांसाठीच्या योजनांमुळे त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचता आलं. जयललितांच्या निधनानंतर तमिळनाडूच्या राजकारणात अनेक मोठे बदल झाले. म्हणजे आता कमल हसन यांनी 2018 मध्ये अत्यंत गाजावाजात आपला पक्ष काढला, पण त्यांना अपेक्षित असं यश अजिबात मिळालं नाही. त्यानंतर रजनीकांत यांनी अनेक वर्ष मी राजकारणात येणार असं म्हणून सस्पेन्स ठेवला. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी पक्ष काढण्याची तारीखही जाहीर केली होती. पण काही कारणं देऊन राजकारणातून पूर्णपणे रजनीकांत यांनी माघार घेतली. त्यामुळे त्यांचे लाखो चाहते निराश झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच थांबली. पण मग साल आलं 2024 आणि एंट्री झाली विजय थलपतीची. आणि जसा डायलॉग त्यानं पोरिक्कीमध्ये मारला, "उरू वाटी मुडी पुनी टन्ना, एन पेच नाने केक माटन."
म्हणजे एकदा का मी निर्णय घेतला, की मग मी स्वतःचं सुद्धा ऐकत नाही. हे वाक्य त्यानं खरं करून दाखवलं, कारण त्याचं करिअर पीकला असताना त्यानं फिल्म सोडल्या. विजयनं जाहीर केलं, की तो त्याचे सिनेमे सोडतोय. ज्यावेळी त्याचे सिनेमे 100-200 कोटींचं ओपनिंग घेत होते, अशा वेळी त्याने अभिनय सोडणं ही लोकांसाठी खूप मोठी गोष्ट होती. विजयनं हे सर्व कसं साध्य केलं? फक्त फिल्म्समधून हिरो बनून, लोकांसमोर स्वतःची इमेज तयार करून, हे साध्य झालेलं नाही. तर यामागं एक खूप मोठं सायंटिफिक आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे. विजयनं रजनीकांत किंवा कमल हासन यांच्यासारखी घाई केली नाही. त्याने आपल्या फॅन क्लबला आधीच एका शिस्तबद्ध संघटनेत बदललं होतं. त्याचे चाहते गेल्या 10 वर्षापासून रक्तदान, गरिबांना मोफत अन्न आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करत होते. त्याने आपल्या फॅन्सना फक्त शिट्ट्या मारण्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांना सोशल वर्कर म्हणून तयार केलं. त्यामुळे जेव्हा त्याने पक्ष टीव्हीके काढला, तेव्हा त्याच्याकडे झिरो बजेटमध्ये काम करणारे लाखो कार्यकर्ते तयार होते. विजयने 2024 मध्ये पक्ष काढला आणि पूर्ण 2 वर्षे फक्त 2026च्या निवडणुकीच्या तयारीसाठी दिली. ज्याप्रमाणे एम-जी-आर आणि जयललिता यांना महिलांचा पाठिंबा होता, तसाच विजयने आपल्या सिनेमॅटिक इमेजमधून महिलांचा सन्मान करणारा नायक अशी प्रतिमा तयार केली. विजय फक्त ॲक्शन हिरो म्हणून जिंकला नाहीये, तर तो एक मास्टर प्लॅनर म्हणून जिंकला. त्याने लोकांच्या गरजा ओळखल्या, आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त लावली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारणाला त्यानं साइड बिझनेस न मानता आपलं पूर्ण वेळ ध्येय बनवलं. तमिळनाडूच्या जनतेला नेहमीच असा एक हिरो हवा असतो, जो त्यांच्यासाठी स्वतःचं साम्राज्य सोडून मैदानात येईल. थोडक्यात सांगायचं तर तमिळनाडूमध्ये पडद्यावरचा हिरो हा फक्त ॲक्शन सीन्स करत नाही, तर तो लोकांच्या गरिबीवर, त्यांच्या हक्कावर बोलतो. तिथल्या जनतेसाठी त्यांचा अभिनेता हा त्यांच्या घराचा मोठा भाऊ किंवा मुलासारखा त्यांना वाटतो. आणि म्हणूनच जेव्हा हा अभिनेता "मला तुमची सेवा करायची आहे" म्हणत साद घालतो, तेव्हा तमिळनाडूची जनता त्याला भरभरून मतं देते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला कमेंट करून नक्की सांगा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब नक्की करा.